मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक नवीन भरतीची नोटिफिकेशन घेऊन आलो। तर मित्रांनो, या भरतीमध्ये कर्नाटक बँक अंतर्गत ग्राहक सेवा सहयोगी पदाची रिक्त जागा निघलेल्या आहेत। तर इथे पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येणार आहे। तर याची शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुमचा फॉर्म इथे सबमिट करून द्या। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका, ज्याला पण जॉबची गरज आहे। पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम काही दिवसात भेटण्याची शक्यता आहे। कर्नाटक बँक ग्राहक सेवक केंद्रातर्फे ही नवीन भरतीची वॅकन्सी निघलेली आहे। तर चला आपण माहिती घेऊया। तर मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार राहणार आहे। तर इथे वयमर्यादा इथे 26 वर्ष अशी वयमर्यादा इथे दिलेली आहे। तर अर्ज पद्धती कशी आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो याची www.karnatakabank.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे। तर मित्रांनो, चला आपण ह्या बँकच्या वेबसाईटवरती जाऊया। तर मित्रांनो, हे बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन आहे कर्नाटका बँक लिमिटेडची। तर मित्रांनो, इथे सर्वात जास्त वॅकन्सी निघलेल्या आहेत, ते पण कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी। तर इथे कोण अप्लाय करू शकणार आहात, तर इथे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ UGC अदर गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बडीज क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये इथे सांगितलेलं आहे। तर इथे ग्रॅज्युएट पण कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकणार आहात। डिग्री ज्याचं पण आहे ते इथे अप्लाय करू शकणार आहात। तर इथे एज क्रायटेरिया कसा आहे, तर इथे मिनिमम 26 एज तुमचं असलेलं पाहिजे 1/11/2024 पर्यंत। तर मित्रांनो, तुमची एज लिमिट रिलॅक्सेशन किती दिले, तर 5 वर्षासाठी इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे SC ST कॅन्डिडेटसाठी। कोण अप्लाय करू शकणार आहेत, कॅन्डिडेट इंडियन नॅशनॅलिटीचेच फक्त इथे अप्लाय करू शकणार आहात। तर ॲप्लिकेशन फीस इथे किती राहणार आहे, तर जनरलसाठी 700 रुपये आणि SC ST साठी 600 रुपये अशी फीस राहणार आहे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला टोटल बेसिक पे किती देणार आहात, तर इथे टोटल बेसिक पे कस्टमर सर्व्हिस असोसिएटसाठी 24,000 ते 24,000 रुपये पर मंथ इथे सॅलरी तुम्हाला देणार आहेत। असं टोटल HRA आणि CTC अप्रॉक्सिमेटली इथे 59,000 रुपये पर मंथ इथे अशा प्रकारे पेमेंट तुम्हाला भेटणार आहे। तर याच्यासाठी लोकेशन कोणत्या ह्याच्यात आहे तुम्हाला जॉबसाठी, तर बँगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, पुणे अशा प्रकारच्या लोकेशनमध्ये तुम्ही जॉबसाठी इथे अप्लाय करू शकणार आहात। जर मित्रांनो तुमचं जर सिलेक्शन झालं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिवसाची एक ट्रेनिंग राहणार आहे, इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम, बँक स्टाफ ट्रेनिंग कॉलेजेस अशा तर्फे तुमची एक ट्रेनिंग इथे अपॉइंटमेंट अँड जॉब लोकेशनमध्ये तुमची राहणार आहे। तर याच्यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेट्स 20/11/2024 ते 30/11/2024 मध्ये इथे तुम्हाला इथे बँक वेबसाईट ऑब्झर्व केअरफुली इन्स्ट्रक्शन ऑन दिस नोटिफिकेशन। तर याच्यामध्ये तुम्हाला 20/11/2024 ते 20/11/2024 मध्ये ओपनिंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तसेच तुम्हाला 30/11/2024 मध्ये क्लोजिंग ओपनिंग रजिस्ट्रेशन गेटवे त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे। आणि टेनेटेटिव्ह डेट्स ऑफ एक्झामिनेशन तुमची एक 15/12/24 मध्ये हे राहणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुमची एक ऑनलाईन एक्झाम राहणार आहे 15/12/24ला। तर याच्यामध्ये टोटल तुमचे 200 क्वेश्चन राहणार आणि मॅक्झिमम मार्क पण 200 राहणार। तर 1 तास 35 मिनिटाची अशी एक एक्झाम राहणार आहे। निगेटिव्ह मार्केटिंगनुसार एक तुमची एक्झाम राहणार आहे। कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अशा प्रकारची सर्व असे तुमची ऑनलाईन एक एक्झामिनेशन राहणार आहे। तर मित्रांनो, इथे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते राहणार, तर तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो एक लागणार आहे।
त्याच्यानंतर सिग्नेचर लागणार आहे, सिग्नेचर स्कॅन, सिग्नेचर विथ बॅक इन JPG साईजमध्ये तुम्हाला इथे हे डॉक्युमेंट लागणार आहेत, फोटो आणि सिग्नेचर. तर मित्रांनो, ही बघू शकता, ही आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुमचा फॉर्म अप्लाय करू शकता याच्यासाठी. आणि अपन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन द सिस्टम विल बी जनरेट ॲप्लिकेशन नंबर. तर मित्रांनो, तुम्ही जर ॲप्लिकेशन भरला तर तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन नंबर भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे पेमेंटचे मेथड दिलेले आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, मोबाईल वॉलेट, याच्या थ्रू तुम्ही इथे पेमेंट करू शकणार आहात. तर धन्यवाद मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला अजून आयडेंटिफाय व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत? पॅन कार्ड लागणार आहे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन एक लागणार आहे, वोटर ID, बँक पासबुक आणि आधार कार्ड, अशा प्रकारचे सर्व तुम्हाला इथे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. ते पण तुम्हाला जर इंटरव्ह्यूसाठी कॉल आला तर तेव्हा तुम्हाला एवढे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता तेव्हा एवढे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. पॅन कार्ड, पासपोर्ट साईज पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, बँक पासबुक. तसेच तुम्हाला राशन कार्ड आणि लर्नर ड्रायव्हिंग लायसन याला नसले तर तुम्ही आयडेंटिटी प्रूफ दुसरं पण डॉक्युमेंट तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो. अशीच नवनवीन वेळेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.